नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक जाधव सर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की सध्या आपल्या चॅनलवर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स ची मालिका सुरू आहे आणि या मालिकेतला आज आहे दुसरा दिवस आणि आजच्या भागात आपण शिकणार आहोत सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य करण्याचे काय नियम आहेत, त्याच्या काय पद्धती आहेत, त्याच्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सिंपल सेंटेन्स बनवताना लक्षात ठेवाव्या लागणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा भाग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून हा भाग शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपला जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया। वेलकम अगेन फ्रेंड्स। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट सुरुवातीला सांगावीशी वाटते। जर आपण याच्या अगोदरचे भाग जर पाहिलेले नसतील तर कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक ओपन करा आणि ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या। चला आपण आता इथून पुढचा भाग पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स यामध्ये आज आपण पाहणार आहोत मेक इट सिंपल सेंटेन्स म्हणजे दिलेले वाक्य जर कंपाऊंड सेंटेन्स असेल, कोणतं कंपाऊंड सेंटेन्स असेल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, तर अशा वाक्याचं जर सिंपल सेंटेन्स बनवायचं असेल तर काय नियम आहेत याची माहिती घेऊया। चला आपण पहिला नियम पाहूया। पहिला नियम कोणता आहे? दिलेल्या वाक्यामध्ये बिसाइड्स म्हणजे च्या शिवाय हा शब्द वापरून सिंपल सेंटेन्स तयार करणे। काय आहे हा नियम? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच संयुक्त वाक्यामध्ये अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर किंवा ॲज वेल ॲज हे जर शब्द असतील कोणत्या वाक्यामध्ये? कंपाऊंड म्हणजे संयुक्त सेंटेन्समध्ये, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य। जर मिश्र वाक्यामध्ये हू किंवा विच हे जे शब्द आलेले असतील तर त्या वाक्यामध्ये आपल्याला बिसाइड्स या शब्दाचा वापर करून ते वाक्य साधं वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स बनवता येतं। चला आपण आता याच्यावर आधारित काही उदाहरणे पाहूया। उदाहरण क्रमांक 1, ही इज अ टीचर अँड अ सोशल वर्कर। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे दिलेलं वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचं उदाहरण आहे आणि आपल्याला या वाक्यामध्ये काय करायचं आहे? बिसाइड्स हा शब्द वापरायचा आहे। कोणता शब्द वापरायचा आहे? बिसाइड्स म्हणजे च्याशिवाय हा शब्द वापरायचा आहे आणि कोणतं वाक्य बनवायचं आहे? सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य। बघा, या ठिकाणी आपण सुरुवातीला बिसाइड शब्द घेतला आणि बिसाइडच्या नंतर पहिल्या वाक्यातलं नाम घेतलं अ टीचर, बिसाइड्स अ टीचर, आणि दुसऱ्या वाक्यात आपण हा जो कर्ता आहे तो कर्ता घेतला आणि दुसऱ्या वाक्यात जशाच तसं लिहिलं ही इज अ सोशल वर्कर। आता दुसरं उदाहरण पाहूया। ही लाइक्स मॅथेमॅटिक्स अँड केमिस्ट्री। सुरुवातीला काय केलं? बिसाइड्स मॅथेमॅटिक्स आणि दुसरं वाक्य लिहिलं ही लाइक्स केमिस्ट्री, कारण या वाक्यामध्ये आपण हा लाइक शब्द वगळला म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि लाइक शब्द घेतला आणि केमिस्ट्री शब्द घेतला। आता आपण दुसरा नियम पाहूया। कोणता आहे दुसरा नियम? दिलेल्या वाक्यामध्ये DESPITE डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता, ची पर्वा न करता हा शब्द वापरून सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य तयार करण्याचा नियम। विद्यार्थी मित्रांनो, जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये हाऊएव्हर किंवा बट, कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्य, जर संयुक्त सेंटेन्समध्ये हाऊएव्हर किंवा बट आले असेल आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जर कोणता शब्द आलेला असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये दो किंवा ऑल्दो आलेले असेल तर दिलेल्या वाक्यामध्ये डिस्पाइट या शब्दाचा वापर करून आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो। परंतु या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवावी। असे करताना वाक्याचे विशेषण वापरले असते, विशेषणाचे आपल्याला नामामध्ये रूपांतर करावं लागते। कसं? उदाहरणार्थ समजा जर एखाद्या वाक्यामध्ये पुअर हे विशेषण आलेलं असेल तर पुअरचं नाम काय? पॉवर्टी,
आणि पॉव्हर्टी हा शब्द वापरून आपण ते वाक्य साधं वाक्य करू शकतो. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 1. ही डोनेटेड 200 रुपीज दो ही वॉज पुअर. आता बघा या वाक्यामध्ये दो शब्द आलेला आहे म्हणजे हे आहे कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्याचं उदाहरण. आपल्याला काय करावं लागेल, या वाक्यामध्ये डिस्पाईट शब्द वापरावा लागेल आणि हा जो पुअर शब्द आहे त्या पुअरचं काय करावं लागेल, नाम बनवावं लागेल. हे आहे विशेषण. आता बघा डिस्पाईट हिज पॉव्हर्टी, त्याच्या गरिबीला न जुमानता. आणि हे जे पहिलं वाक्य आलेलं आहे ते पहिलं वाक्य जशा तसं लिहून काढायचं, कॉमा म्हणजे स्वल्पविराम देऊन. काय आहे ते वाक्य, ही डोनेटेड 200 रुपीज. उदाहरण क्रमांक 2. दो ही वॉज ब्लाइंड, जरी तो अंधळा असला, ही मेड बेटर प्रोग्रेस. आता हे वाक्य सुद्धा कोणतं वाक्य आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य. आता बघा या वाक्यामध्ये ब्लाइंड हा शब्द आहे, या ब्लाइंडचा आपल्याला नाउन तयार करावं लागेल. मग आता काय होईल, डिस्पाईट हिज ब्लाइंडनेस. आणि दुसरं वाक्य आपण जशा तसं घेतलं, ही मेड बेटर प्रोग्रेस. हे झालं सिंपल सेंटेन्स. आता आपण तिसरं वाक्य पाहूया. तिसरं वाक्य आहे ही वॉज इल बट ही अटेंडेड द बर्थडे पार्टी. आता बघा या वाक्यामध्ये बट शब्द आहे म्हणजे हे वाक्य आहे कंपाऊंड सेंटेन्स. आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स ओळखायचं कसं. आता या वाक्यामध्ये आपल्याला इल हे काय आहे, विशेषण आहे. तर आता ह्या इलचं आपल्याला नाउन तयार करावं लागेल, इलनेस. त्याने त्याचं नाउन होईल इलनेस. डिस्पाईट हिज इलनेस, कॉमा देऊन दुसरं वाक्य जशाच तसं घेऊया, ही अटेंडेड द बर्थडे पार्टी. आणि हे कोणतं वाक्य झालं, सिंपल सेंटेन्स. आता आपण चौथं उदाहरण पाहूया. दे वेअर हंग्री बट दे वेटेड फॉर अस. या वाक्यामध्ये सुद्धा बट शब्द आहे म्हणून हे वाक्य आहे कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्याचं उदाहरण. आता बघा हंग्रीचं आपल्याला नाउन तयार करावं लागेल आणि हंग्रीचं नाउन आहे हंगर. साध्या वाक्यामध्ये आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे, डिस्पाईट. आणि म्हणून डिस्पाईट देअर हंगर दे वेटेड फॉर अस. हे झालं सिंपल सेंटेन्सचं उदाहरण. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्सच्या वाक्यात हाऊ एव्हर किंवा बट आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या वाक्यामध्ये दो किंवा अल्दो जर असेल तर डिस्पाईटचा वापर करून सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं ते आपण पाहिलं. आता पाहूया पुढचा नियम. BEING बीइंग हा जो शब्द आहे या शब्दाचा वापर करून साधं वाक्य तयार करण्याचे नियम आता आपण पाहूया. जर विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड सेंटेन्समध्ये सो किंवा देअरफोर कोणते शब्द, सो किंवा देअरफोर हे शब्द आलेले असतील आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये ॲज, बिकॉज, सिन्स यापैकी कोणताही शब्द जर आलेला असेल तर त्या वाक्यामध्ये आपण BEING बीइंग हा शब्द वापरून त्या वाक्याचं सिंपल सेंटेन्स म्हणजे साध्या वाक्यामध्ये रूपांतर करू शकतो. आता आपण उदाहरणं पाहूया. उदाहरण क्रमांक 1. ही वॉज इल सो ही कुड नॉट अटेंड बर्थडे पार्टी. या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा वाक्यामध्ये सो आलेलं असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये असतो कंपाऊंड सेंटेन्सचा प्रकार. बघा आता आपण पहिल्या वाक्यात काय करू, बीइंग इल आणि दुसऱ्या वाक्यात जशाच तसं लिहू, ही कुड नॉट अटेंड बर्थडे पार्टी. आणि साध्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं म्हणून आपण इथं पहिल्या वाक्यात ही वॉज इल आहे त्या वाक्यात काय केलं, वॉजचं मूळ रूप बी आणि बीला ING लावलं, बीइंग इल ही कुड नॉट अटेंड द बर्थडे पार्टी. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. ही इज लेट सो ही इज पनिश्ड. आता बघा या वाक्यामध्ये सो आहे म्हणजे हे आहे कंपाऊंड म्हणजेच संयुक्त वाक्य. आता बघा पहिल्या वाक्यातला जो ही आणि इज आहे तो काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवर आपण बीइंग घेतलं, बीइंग लेट. दुसरं वाक्य जशा तसं घेतलं, ही इज पनिश्ड आणि हे वाक्य झालं सिंपल सेंटेन्स. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. ॲज ही वॉज पुअर ही कुड नॉट टेक ॲडमिशन इन द प्रायव्हेट कॉलेज. आता आपण याचं साधं वाक्य करूया. बीइंग पुअर पहिल्या वाक्यात काय केलं आपण,
ॲज ही वॉज पुअरच्या जागेवर काय केलं, बीइंग पुअर ही कुड नॉट टेक ॲडमिशन इन अ प्रायव्हेट कॉलेज. आता आपण चौथं उदाहरण पाहूया. सी नेव्हर फॉल्स इल बिकॉज सी इज हेल्थी. आता या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आता आपण याचं साधं वाक्य कसं करणार आहोत, बीइंग शब्द वापरून. बीइंग हेल्थी. आता ह्या बिकॉजच्या वाक्यातलं काय केलं, बिकॉज ही इज काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर बीइंग घेऊन हेल्थी हा शब्द घेतला आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन सी नेव्हर फॉल्स इल अशा पद्धतीचं वाक्य आपण घेतलं आणि हे वाक्य झालं सिंपल सेंटेन्स म्हणजेच साधे वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तर असा चालू राहणार आहे, परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका. चला आता आपण पुढचा नियम पाहूया. पुढचा नियम काय आहे, चौथा, हॅविंग, HAVING. हॅविंग हा शब्द वापरून साधे वाक्य तयार करणे. काय आहे तो नियम, जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये सो, देअरफोर किंवा अँड सारखे शब्द आलेले असतील, कोणत्या वाक्यामध्ये, कंपाऊंड सेंटेन्समध्ये सो, देअरफोर किंवा अँड, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य, या मिश्र वाक्यामध्ये व्हेन, ॲज, बिकॉज, सिन्स यासारखे जर शब्द आलेले असतील तर अशा वाक्यामध्ये हॅविंग, HAVING हॅविंगचा वापर करून आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. परंतु या ठिकाणी एक नोट लक्षात ठेवा, एक टीप लक्षात ठेवा, आणि ती टीप आहे हॅविंगच्या नंतर कधीकधी मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात किंवा कधी नाम वापरावे लागते. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. काय गोष्ट आहे ती, काय नोट्स आहे, काय बाब आहे, हॅविंग. जेव्हा हॅविंग एखाद्या वाक्यात वापरलं जातं तेव्हा त्या हॅविंगच्या पुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं किंवा नाम वापरायचं. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 1, ही मेड नो मिस्टेक बिकॉज ही हॅड इनफ एक्सपिरियन्स. बघा आता आपण इथं काय करू, हॅविंग इनफ एक्सपिरियन्स. आता बघा या ठिकाणी बिकॉजच्या नंतर जे वाक्य आलेलं आहे त्या वाक्यात काय केलं, आपण हॅव घेतलं, हॅव प्लस ING, हॅविंग इनफ एक्सपिरियन्स, आणि बिकॉज ही हॅड हे शब्द काढून टाकले आणि हॅविंग इनफ एक्सपिरियन्स हे शब्द घेतले आणि त्याच्यानंतर स्वल्पविराम देऊन पहिलं जे वाक्य आहे ही मेड नो मिस्टेक हे वाक्य जशाच तसं घेतलं, ही मेड नो मिस्टेक. आता आपण दुसरं वाक्य पाहूया. ही फिनिश्ड हिज डिनर, ही वेंट टू मूव्ही. हे वाक्य परत आहे का विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी काय होतं, अँड हा शब्द नव्हता, आता ॲड हा शब्द ॲड केलेला आहे. आता हे बघा या वाक्यामध्ये कोणता शब्द आहे, अँड, म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, कंपाऊंड सेंटेन्स. आणि या वाक्यामध्ये आपल्याला हॅविंग वापरायचं आहे आणि हॅविंग वापरून त्या वाक्याचं साधं वाक्य करायचं आहे. बघा पहिल्या वाक्यात जो हा ही आहे ही आपण काढून टाकू आणि त्याच्या जागेवर हॅविंग फिनिश्ड हिज डिनर आणि कॉमा देऊ अँडच्या जागेवर, व दुसरं वाक्य जशाच तसं लिहू, ही वेंट टू मूव्ही. हे झालं साधं वाक्य. आता आपण याच्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया. तिसरं, व्हेन ही सॉ द टायगर ही रॅन अवे. बघा ह्या वाक्यामध्ये व्हेन हे कंजक्शन आलेलं आहे म्हणून या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. आता आपण पहिल्या वाक्यात काय करू, व्हेन हीच्या ऐवजी हॅविंग हा शब्द घेऊ आणि त्याच्यानंतर स्वाचं तिसरं रूप हॅविंग सीन द टायगर ही रॅन अवे. हे झालं सिंपल सेंटेन्स. आता आपण चौथं उदाहरण पाहूया. ही बिकेम सक्सेसफुल ॲज किंवा बिकॉज ही डीड एव्हरीथिंग ऑन टाईम. तो यशस्वी झाला कारण त्याने प्रत्येक गोष्ट वेळेवर केली. आता या वाक्यामध्ये हे जे दुसरं आहे वाक्य ॲज किंवा बिकॉजच्या नंतर आलेलं हे एवढे शब्द आपण काढून टाकूया आणि त्याच्या जागेवर हॅविंग वापरू आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप डन, हॅविंग डन एव्हरीथिंग ऑन टाईम आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन दुसरं वाक्य जशास तसं लिहू. कोणतं वाक्य येते, ही बिकेम सक्सेसफुल. अशा पद्धतीने आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो,
या चॅनलला एवढी मेहनत करून हा व्हिडिओ बनवतो आहे, कृपया फक्त एक लाईक करा. चला आपण पुढचा नियम पाहूया. 5वा, विही म्हणजे क्रियापद प्लस ING चा वापर करून सिंपल सेंटेन्स तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कंपाऊंड सेंटेन्समध्ये अँड, देअरफोर किंवा सो, तसेच कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये ॲज, बिकॉज, सिन्स किंवा व्हेन हे शब्द आलेले असतील तर व्ही प्लस ING चा वापर करून आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. तसेच व्ही प्लस ING च्या अगोदर बाय, आफ्टर, बिफोर, इन, ॲट असे प्रिपोजिशन वापरू शकतो किंवा आफ्टरचा देखील यामध्ये वापर केला जाऊ शकतो. आता आपण त्याचे उदाहरण पाहूया. ही गॉट सक्सेस ॲज ही वर्कड हार्ड. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, MV ING वापरून ते वाक्य साधं करायचं. बघा आता याच्यानंतर जे आलेलं वाक्य ॲजच्या नंतर आपण काय करू, हे जे वर्कड मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याच्या पहिल्या रूपाला ING वापरू. वर्किंग हार्ड, ही गॉट सक्सेस आणि कॉमा देऊन त्याच्यानंतर पहिलं वाक्य आपण या ठिकाणी जशास तसं लिहू. वर्किंग हार्ड, ही गॉट सक्सेस. आता पुढचं उदाहरण पाहूया. दुसरं, व्हेन ही वॉज टायर्ड ही टूक रेस्ट. आता बघा, गेटिंग टायर्ड किंवा बीइंग टायर्ड, ही टूक रेस्ट हे झालं साधं वाक्य. आपण आता तिसरं वाक्य पाहूया. दे वर्कड हार्ड अँड अर्नड अ लॉट ऑफ मनी. बघा या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे, कंपाऊंड सेंटेन्सचा प्रकार आहे. आता आपण या ठिकाणी जो दे शब्द आहे तो काढून टाकू आणि वर्क या शब्दाला ING जोडू. वर्किंग हार्ड, कॉमा देऊन दे अर्नड अ लॉट ऑफ मनी. अशा पद्धतीने हे साधं वाक्य तयार झालं. आता आपण चौथं उदाहरण पाहू. ही गॉट फर्स्ट प्राइज सो एव्हरीबडी प्राइज्ड हिम. या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे, या वाक्यामध्ये आहे कंपाऊंड सेंटेन्स. कारण आपण पाहिलेलं आहे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये सो असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये असतो कंपाऊंड सेंटेन्स. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, MV ING वापरायचं आहे. आता बघा आपण त्याचं उत्तर पाहूया. आफ्टर गेटिंग फर्स्ट प्राइज एव्हरीबडी प्रेज्ड हिम. बक्षीस मिळवल्यानंतर प्रत्येक जणाने त्याची स्तुती केली. आता आपण याच्यातला 6वा नियम पाहूया. काय आहे 6वा नियम, इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजेच 2 + MV1 चा वापर करून सिंपल सेंटेन्स तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये, कोणत्या कंपाऊंड सेंटेन्समध्ये म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये दॅट, सो किंवा दॅट आले असेल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सो, देअरफोर किंवा अँड आले असेल तर अशा वाक्यामध्ये 2 + MV1 चा वापर करून साधे वाक्य तयार करता येते. हा भाग पुन्हा एकदा ऐका. जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये दॅट किंवा सो डॅश दॅट आले असेल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सो, देअरफोर किंवा अँड आले असेल तर त्या वाक्यामध्ये 2 + MV1 चा वापर करून सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य बनवता येते. उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण, ही वर्कड हार्ड अँड गॉट सक्सेस. आता बघा या ठिकाणी आपण ही वर्कड व्हेरी हार्ड टू गेट सक्सेस. बघा या वाक्यामध्ये अँड हा शब्द काढून टाकला, त्याच्या जागेवर टू वापरलं आणि टूच्या नंतर गॉटचं पहिलं रूप गेट. पुढचं उदाहरण पाहूया. रमाकांत वॉर वार्म क्लोथ सो दॅट ही कुड प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड. आता बघा या वाक्याचं उत्तर कसं होईल, रमाकांत वॉर वार्म क्लोथ टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड. बघा या ठिकाणी सो दॅट ही कुड हे शब्द आपण काढून टाकले आणि त्याच्या जागेवर टू शब्द वापरला आणि हे सिंपल सेंटेन्स बनवलं. तिसरं वाक्य पाहूया. विनायक सोल्ड हिज ओल्ड बुक सो दॅट ही कुड बाय न्यू वन. आणि याचं साधं वाक्य होईल, विनायक सोल्ड हिज ओल्ड बुक्स टू बाय न्यू वन. अशा पद्धतीने आपण हे साधं वाक्य बनवू शकतो. आता पुढचा नियम पाहूया साधं वाक्य बनवण्याचा. ऑन अकाउंट ऑफ.
बिकॉज ऑफ, ड्यू टू आणि ओविंग टू या शब्दांचा वापर करून सिंपल सेंटेन्स तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये अँड, सो किंवा देअरफॉर आले असेल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जर ॲज, सिन्स, बिकॉज आले असेल तर ऑन अकाउंट ऑफ, बिकॉज ऑफ, ड्यू टू, ओविंग टूचा वापर करून आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. आता त्याचं उदाहरण पाहूया. ही इज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल बिकॉज ही इज इल. आता बघा, बिकॉज ही इज इल हा वाक्याचा भाग आपण सुरुवातीला घेऊ आणि त्याच्यापूर्वी बिकॉज ऑफ घेऊ आणि इलचं नाऊन तयार करू. बिकॉज ऑफ हिज इलनेस ही इज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. हे झालं साधं वाक्य. दुसरं उदाहरण पाहू. राजू इज क्लेव्हर सो ही स्टूड फर्स्ट इन द SSC एक्झामिनेशन. बघा, या वाक्यामध्ये काय आलंय? सो. आता आपण याचं साधं वाक्य करूया. ड्यू टू हिज क्लेव्हरनेस. बघा, या वाक्यामध्ये हे क्लेव्हर विशेषण आहे आणि त्या विशेषणाचं आपण क्लेव्हरनेस काय केलं? नाऊन. ड्यू टू हिज क्लेव्हरनेस राजू स्टूड फर्स्ट इन द SSC एक्झामिनेशन. हे वाक्य झालं सिंपल सेंटेन्स. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. ही गॉट लॉट्स ऑफ फ्रेंड्स बिकॉज ही इज व्हेरी फ्रँक. आता बघा, बिकॉज जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा त्या वाक्यामध्ये असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा म्हणजेच मिश्र वाक्याचा प्रकार. आणि आता आपण इथं काय करू? बिकॉज ऑफ हिज फ्रँकनेस. आता इथं बिकॉजच्या नंतर जो आलेला प्रकार आहे वाक्याचा तो सुरुवातीला घेऊया. बिकॉज ऑफ हिज फ्रँकनेस, बिकॉज ऑफ हिज फ्रँकनेस ही गॉट लॉट्स ऑफ फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आता हे झाले नियम. आता या नियमावर आधारित आपण आता काही उदाहरणं पाहूया. सिंपल सेंटेन्सची उदाहरणे पाहूया. म्हणजे दिलेल्या वाक्यात जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल किंवा कंपाऊंड सेंटेन्स असेल तर त्या वाक्याचं आपल्याला कोणतं वाक्य बनवायचं आहे? सिंपल सेंटेन्स. आता पहिलं उदाहरण पाहूया. इफ यू आर ॲन SMSer जस्ट कीप मेसेजिंग. रिराईट ॲज अ सिंपल सेंटेन्स. आता याचं साधं वाक्य काय होईल? ॲज ॲन SMSer कॉमा देऊन जस्ट कीप मेसेजिंग किंवा जस्ट कीप मेसेजिंग अशा पद्धतीने उत्तर तयार होईल. दुसरं वाक्य पाहूया. इफ यू आर ॲन SMSer जस्ट कीप मेसेजिंग. हे परत वाक्य आलेलं आहे. तिसरं, वन मोर फ्लाईट अँड आय शॅल बी इन युरोप. हे साधं वाक्य तयार करायचं. आफ्टर वन मोर फ्लाईट आय शॅल बी इन युरोप. चौथं वाक्य पाहूया. इन द केस ऑफ रायटर इट इज हिज स्ट्रगल विथ अ वर्ड्स, प्लॉट्स, इमेजेस अँड आयडियाज दॅट डिफाईन्स हॅपीनेस. या वाक्याचं साधं वाक्य होईल. अ रायटर स्ट्रगल विथ वर्ड्स, प्लॉट्स, इमेजेस अँड आयडियाज डिफाईन्स हॅपीनेस फॉर हिम. या वाक्यात काय केलं? इट इज हा भाग काढून टाकला आणि त्यामध्ये बदल करून आपण अ रायटर स्ट्रगल विथ, अ रायटर स्ट्रगल विथ घेतलं आणि हे वाक्य साधं वाक्य बनवलं. आता आपण पाचवं वाक्य पाहूया. An Australian aviator who had broken several records of high altitude flying landed on a Tibetan plateau. बघा, ह्या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे म्हणून आता याचं उत्तर तयार होईल. An Australian aviator with several records of high altitude flying landed on a Tibetan plateau. हे झालं साधं. आता आपण पुढचं वाक्य पाहूया. 8 नंबर. द चीफ गेस्ट अराइव्ड, द स्टुडंट्स क्लॅप्ड. साधं वाक्य बनवायचं. ऑन अरायवल ऑफ चीफ गेस्ट कॉमा देऊन द स्टुडंट्स क्लॅप्ड. 9वं वाक्य पाहूया. माय ग्रँड मदर इज व्हेरी ओल्ड, सी कॅन नॉट वॉक विदाउट अ स्टिक. आपण आता हे सिंपल वाक्य बनवूया. My grandmother is too old to walk without a stick. 10वं वाक्य. When we visited, we disembarked from the train at Tanjore. साधं वाक्य बनवा. On visiting, we disembarked from the train at Tanjore. 11वं उदाहरण.
वी वेर टोल्ड दॅट चिकन्स रेलिश कॉकरोचेस. सिंपल वाक्य बनवा. वी वेर टोल्ड अबाउट चिकन्स रेलिशिंग कॉकरोचेस. इथं कॉमा. 12वं वाक्य पाहूया. ॲज द इव्हिनिंग आरती टाइम नियर्स I trace my steps to the Mahalakshmi temple. The evening aarti time being near, I trace my steps to the Mahalakshmi temple. 13 वाक्य पाहूया. We flew over the Aravallis. We looked like brown whales swimming in the ocean of the green field. साधं वाक्य बनवा. उत्तर. We flew over the Aravallis. लुकिंग या ठिकाणी जे लुकड आहे त्याला आपण आयएनजी लावलं. लुकिंग लाईक ब्राऊन व्हेल स्विमिंग इन ओशन ऑफ ग्रीन फील्ड आणि या ठिकाणचा जो कंजक्शन आलेलं आहे ते काढून टाकलं. 14 वाक्य पाहूया. इट इज ऑब्वियस दॅट वी आर फायटिंग लॉसिंग अ बॅट. त्याचं उत्तर होईल वी आर ऑब्वियसली फायटिंग अ लॉसिंग बॅटल. हे झालं सिंपल सेंटेन्स. 15वं वाक्य पाहूया. I had several extracurricular activities that kept me busy and out of the house for hours. त्याचं सिंपल वाक्य होईल I had several extracurricular activities आणि या दॅटच्या नंतर आलेलं कीप आहे त्याला आपण आयएनजी जोडलं. कीपिंग मी बिझी अँड आउट ऑफ द हाऊस फॉर आवर्स. 16वं वाक्य पाहूया. व्हेन आय ग्रीव अप टू ओन a car and a driver by the name of the Raju was appointed. I repeated the lesson to my 2 small daughters. आणि त्याचं साधं वाक्य होईल on growing up to own a car and appointing a driver by the name of Raju, I repeated the lesson to my small daughters. 17 वाक्य पाहूया. The queen of the violets lifted her head and called to her family. आता या ठिकाणी लिफ्टला आयएनजी लावलं. लिफ्टिंग हर हेड द क्वीन ऑफ वायोलेट कॉल्ड हर फॅमिली. 18वं वाक्य पाहूया. When I was young there was an amazing publication called the Whole Earth Catalog. आता बघा. In my youth there was an amazing publication called the Whole Earth Catalog. 19. Few plants and animals survive if they are cool to temperatures far below freezing. उत्तर. Few plants and animals survive in temperature far below freezing. 20 number. All the chemical process that take place in living thing depend on water. त्याचं उत्तर होईल all chemical process taking place in living thing depend on water. 21 वाक्य पाहूया. all living things die if they are made too cold or too hot. उत्तर होईल all living things die on being made too cold or too hot. 23 वाक्य पाहूया. animals follow the plants or other herbivorous animals which they need for food. उत्तर होईल animals follow the plants or other herbivorous animals needed for food. 24. Yamunotri and Gangotri are enchanting places and they attract innumerable tourists. त्याचं उत्तर होईल Yamunotri and Gangotri are enchanting places attracting innumerable tourists. 25. As he drifted oil to sleep the pictured guard angels hovering over him. उत्तर होईल drifting off to sleep he pictured guardian angels hovering over him. आणि शेवटचं वाक्य रुस्तुमजी got the paper framed and hung it up his office. हे साधं वाक्य बनवायचं आहे. त्याचं साधं वाक्य होईल getting the paper framed रुस्तुमजी hung it up in his office. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा